दिनांक 22 आणि 23 मार्च पासून कोपरगाव तालुक्यातील दाऊद शिवारात अहमदनगर जिल्ह्याचा उम्मीमी इज्तिमा होणार आहे। या इज्तिमासाठी जिल्हाभरातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित राहणार आहेत। या 2 दिवसीय इज्तिमात अनेक मौलानांचे प्रवचन होणार असून या इज्तिमाची गेल्या महिन्याभरापासून जय्यत तयार सुरू आहे। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे PI राकेश मानगावकर यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तेथे उपस्थित मुस्लिम बांधवांना सूचना केल्या। यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी सदर इज्तिमामध्ये कायद्याचे नियमांचे पालन केले जाईल असे सांगितले। याविषयी DYSP सोमनाथ वागचौरे यांनी अधिक माहिती दिली आहे। शहरामध्ये होत असणाऱ्या इज्तिमानिमित्त आज आम्ही त्या ठिकाणी जे फंक्शन प्लेस आहे त्याची पाहणी केली। परिसर किंवा जागा जी आहे ती सफिशियंट आहे, त्या दृष्टीने आम्ही आयोजकांना काही आमच्याकडून सूचना केलेल्या आहेत। त्यामध्ये त्या ठिकाणी एंट्री पॉईंट असतील, एक्झिट पॉईंट असतील किंवा मुख्य कार्यक्रम स्थळ आहे त्या ठिकाणी CCTV लावण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये जे काही 1-2 धोकादायक विहीर वगैरेचा प्रकार दिसून आलेला आहे त्या ठिकाणी देखील कंपाऊंड करण्याच्या संबंधाने सूचना दिलेल्या आहेत। सर्व पार्किंग प्लेसेस आयडेंटिफाईड आम्ही केलेले आहेत आणि त्या पार्किंग प्लेसेसवर आयोजकांच्या मार्फतीनं आयडेंटिटी किंवा ओळखपत्र असणारे जास्तीत जास्त स्वयंसेवक लावण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे लाईटिंगची जनरेटर त्याचप्रमाणे MSCBचे अधिकृत कनेक्शन्स घेऊन ते जोडण्याबाबत किंवा सुरू करण्याबाबत, त्याचप्रमाणे त्यांचं फिट सर्टिफिकेट घेऊनच ते सुरू करण्याबाबतच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे पॅन्डॉल सुरक्षित असेल, त्या ठिकाणी जे काही स्वयंपाक होणार आहे किंवा जो स्वयंपाक शिजवला जाणार आहे ते देखील सुरक्षित असेल पॅन्डॉलमध्ये, त्यामध्ये जास्तीत जास्त किती अंतर असावं ते आम्ही प्रत्यक्ष पाहून आयोजकांना त्याबाबतही सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे कोणी लोक येणार आहेत त्याची नोंदणी करण्याविषयी देखील त्यांना सूचना दिलेल्या आहेत व जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमण्याबाबत आमच्याकडून कळवण्यात आलेलं आहे। ॲम्ब्युलन्स वगैरे, फायर ब्रिगेड वगैरे ठेवण्याबाबत देखील सूचना दिलेल्या आहेत। आमच्याकडूनही पण या दिवशी जे कोणी भाविक लोक त्या ठिकाणी येणार आहेत या धार्मिक कार्यक्रमासाठी त्या संदर्भाने ट्रॅफिक डायव्हर्जन असेल किंवा पार्किंग प्लेसेस असेल किंवा एंट्री एक्झिट पॉईंट असेल त्या ठिकाणी पोलिसांकडून पुरेसा बंदोबस्त आम्ही देण्याचं प्लॅनिंग करत आहोत आणि तो दिला जाईल आणि हा कार्यक्रम हा शांततेत होईल आणि सुव्यवस्थित पार पडेल अशी आयोजक त्याचप्रमाणे पोलिसांकडून आम्ही काळजी घेणार आहोत। या इज्तिमाच्या अंतिम दिवशी 23 मार्चला रात्री 9 वाजता दुआ होऊन कार्यक्रमाची समाप्ती होईल। 23 मार्चला रात्री 9 वाजता दुआ होऊन कार्यक्रमाची समाप्ती होईल अशी माहिती देण्यात आली। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।